नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्याआधी भाजपकडून टीझर जारी। लाडक्या बहिणींचा लाडका देवेंद्र भाऊ, टीझरमध्ये उल्लेख। आज भाजपचे आशिष शेलार, राहुल नार्वेकर उमेदवारी अर्ज भरणार। आशिष शेलार वांद्रे पश्चिमचे उमेदवार तर राहुल नार्वेकर कुलाब्यातून लढणार। मतांची विभागणी आणि बंडखोरी रोखा, नाराज झालेल्यांची समजूत काढा। बैठकीत शहांच्या भाजप नेत्यांना सूचना। महायुतीत आता केवळ 10 जागांवर तोडगा निघणं बाकी, इतर सर्व जागांवर एकमत। आज उद्या राहिलेल्या जागांवर तोडगा निघेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। दिल्लीत शहांसोबत आमची सकारात्मक चर्चा झाली, 90% जागांवर आमचं एकमत। राहिलेल्या जागांवर आज निर्णय होणार, तटकर यांची माहिती। नवाब मलिक यांची उमेदवारी रद्द झाल्याची सूत्रांची माहिती। सना मलिक यांची उमेदवारी कायम राहणार, तर राम सातपुते यांनाही उमेदवारी दिली जाणार नसल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार गटातील काही नेत्यांना आज एबी फॉर्म देण्यात येणार, सूत्रांची माहिती। पहिल्या यादीत 38 उमेदवारांची घोषणा। बारामतीत काकाविरुद्ध पुतण्याचा सामना निश्चित। शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी, बारामतीत वेगळा निकाल दिसेल, जयंत पाटलांचं विधान। कुणाला विरोध करायचा म्हणून उभा राहिलो नाही, तर बारामतीकरांचे न सुटलेले प्रश्न सोडवण्यासाठी उभा राहिलोय। बारामतीची उमेदवारी जाहीर होताच युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। मनसे नेते बाळा नांदगावकर आज सकाळी 11:30 वाजता उमेदवारी अर्ज भरणार, तर शिंदेच्या शिवसेनेचे ओळा माजीवाड्याचे उमेदवार प्रताप सरनाईक एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार। नालासोपाऱ्याचे भाजपचे उमेदवार राजन नाईक आज अर्ज भरणार। विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, हेमंत सावरा उपस्थित राहणार। नितीन गडकरींच्या घरी देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंची बैठक। दिल्लीत झालेल्या यादी संदर्भातील बैठकीवर गडकरींसोबत चर्चा झाल्याची माहिती। काँग्रेसची 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। नाना पटोलेंना साकलून उमेदवारी, तर संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना उमेदवारी जाहीर। अमरावतीच्या तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूरांना उमेदवारी जाहीर। अमरावतीमधून सुनील देशमुख, अचलपुरातून अनिरुद्ध देशमुखांना उमेदवारी, तर देवळी मतदारसंघातून रणजित कांबळेंना उमेदवारी। नागपूर दक्षिण पश्चिममधून प्रफुल्ल गुडधे, नागपूर सेंट्रलमधून बंटी शेळके, नागपूर पश्चिममधून विकास ठाकरेंना, तर नितीन राऊतांना नागपूर उत्तरमधून उमेदवारी जाहीर। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून प्रफुल्ल गुडधेंना उमेदवारी जाहीर। प्रफुल्ल गुडधे विरुद्ध देवेंद्र फडणवीसांचा सामना रंगणार। समीर भुजबळ नांदगावमधून अपक्ष निवडणूक लढणार, 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार। राष्ट्रवादी अजित पवार गट मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा। गद्दारी हा शब्द भुजबळांसाठी नवा नाही, भुजबळांचं नाशिकमधलं भय सुहास कांदे शिवसेनेनं घालवलंय। सुहास कांदेंची टीका, तर येवल्यातून लढण्याची परवानगी शिंदे फडणवीस यांच्याकडे मागणार। सुहास कांदेंचं छगन भुजबळांना आव्हान। शरद पवार गटाची 45 उमेदवारांची यादी जाहीर। इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटलांना उमेदवारी, काटोलमधून अनिल देशमुख पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात। भाजपमधून आलेल्या 3 जणांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी। हर्षवर्धन पाटील, संदीप नाईक आणि समरजित घाटगेंना उमेदवारी जाहीर। शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत 4 महिला उमेदवार। मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे, पारनेरमधून राणी लंके, अहेरीतून भाग्यश्री आत्राम आणि घाटकोपर पूर्वमधून राखी जाधव यांना उमेदवारी। तासगाव कवठे महाकाळमधून रोहित पाटलांना उमेदवारी जाहीर। उमेदवारी जाहीर होण्याआधीच पाटलांनी अर्ज भरला होता, तर कागलमधून समरजित घाटगेंना उमेदवारी। चिपळूणमधून प्रशांत यादव यांना उमेदवारी जाहीर। परळी, बीड, माजलगावमध्ये शरद पवार गटाकडून पहिल्या यादीत उमेदवार जाहीर नाहीत। परळीत धनंजय मुंडेंविरोधात कोण? बीडमध्ये संदीप क्षीरसागर की ज्योती मेटे? माजलगावमध्ये प्रकाश सोळंकेंविरोधात कोण? सस्पेन्स कायम। वर्षा गायकवाड, असलम शेख यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। धारावी, भायखळा, वांद्रे पश्चिमच्या जागांवर काँग्रेसचा आग्रह, तर ठाकरे गटाकडून वांद्र्यातून वरुण सरदेसाईंना उमेदवारी। शशिकांत शिंदेंना शरद पवार गटाकडून कोरेगावमधून उमेदवारी जाहीर। महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करतो, शिंदेंची प्रतिक्रिया। वडगाव शहरी विधानसभेत मला कुणाचंच आव्हान वाटत नाही, पवार गटाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बापूसाहेब पठारेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीच्या जागांचं गणित अजून ठरायचं बाकी, महाविकास आघाडीनं जे गणित मांडलंय ते समजण्याचा प्रयत्न गणिततज्ञ करतायत। देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोला। महाविकास आघाडीच्या 15 वेळा चर्चा झाल्या तरी जागा वाटप होत नाही, 85च्या फॉर्म्युल्यावरून शिरसाटांनी महाविकास आघाडीला डिवचलं। माहीम विधानसभा साहेबांना भेट द्यायची आहे, दिवाळी 4 तारखेला, पण आपल्याला 23 तारखेला फटाके फोडायचे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंचं विधान। ठाकरे गटातील शिवडी विधानसभेचा तिढा सुटला। विद्यमान आमदार अजय चौधरींना तिकीट, सुधीर साळवींना तिकीट नाकारलं। मातोश्रीवर झालेल्या बैठकीत निर्णय।
वरळीतून आदित्य ठाकरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गटाकडून वरळीत जोरदार शक्ती प्रदर्शन, संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित। भूम परंडा वाशी मतदारसंघातून मंत्री तानाजी सावंतांनी भरला उमेदवारी अर्ज, तर गुलाबराव पाटलांकडून जळगाव ग्रामीणमधून अर्ज दाखल, हिंगोलीत संतोष बांगर यांचंही शक्ती प्रदर्शन। सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील तर रोहित पवारांच्या उपस्थितीत रोहित पाटलांचा अर्ज दाखल, इस्लामपुरात जयंत पाटलांचंही जोरदार शक्ती प्रदर्शन। पंढरपूरमधून भगीरथ भालकेंनीही अर्ज भरला, बबन शिंदेचे पुत्र रणजितसिंह शिंदेकडून माढ्यातून 2 उमेदवारी अर्ज भरले, तर पवारांच्या उपस्थितीत आव्हाडांकडून अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांचं जोरदार शक्ती प्रदर्शन, तर मंगलप्रभात लोढांकडूनही उमेदवारी अर्ज दाखल। वरळीतून आदित्य ठाकरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, आदित्य ठाकरेंकडे 15 कोटींहून अधिक चल संपत्ती, निवडणूक प्रतिज्ञापत्रात संपत्ती विवरण, तर कलिणासाठी संजय पोतनीसांनी दाखल केला अर्ज। काँग्रेसच्या यशोमती ठाकूरांनी रॅलीत विनेश फोगाट उपस्थित, तर अद्याप उमेदवारी यादी जाहीर नसतानाही काँग्रेसच्या आबा बागुल यांनी पर्वतीमधून केला उमेदवारी अर्ज दाखल। राज ठाकरेंच्या उपस्थितीत अविनाश जाधवांचा उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज भरण्यापूर्वी अविनाश जाधवांची रॅली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तुमसर विधानसभेसाठी चरण वाघमारेंना उमेदवारी घोषित, मागील निवडणुकीत वाघमारेंचा राजू कारेमोरेंनी पराभव केला होता। नवी मुंबईतील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांचा राजीनामा, माजी नगरसेवक MK मढवी यांना ऐरोली विधानसभेची उमेदवारी दिल्यानं नाराजी। गोंदियाचे अजित पवारांचे नेते मनोहर चंद्रिकापुरे यांचा तिसऱ्या आघाडीत प्रवेश, मोरगाव अर्जुनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता, तर राष्ट्रवादी पक्षाला आम्ही नक्कीच धडा शिकवणार, चंद्रिकापुरेंचं आव्हान। भोकर मतदारसंघातून काँग्रेसकडून तिरुपती पाटील कोंढेकरांना उमेदवारी, मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला, कोणत्या एका कुटुंबाची मक्तेदारी नाही, कोंढेकरांची प्रतिक्रिया। श्याम मानव यांच्या सभेला परवानगी नाही, कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली, श्याम मानव नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात सभा घेणार होते। कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात विधानसभेच्या अनुषंगानं भाजपच्या ओबीसी मोर्चाची पहिली बैठक संपन्न, तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची 6वी यादी जाहीर, वंचित बहुजन आघाडीकडून 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा। हडपसरमध्ये प्रशांत जगतापांना उमेदवारी, ठाकरे गटाचे महादेव बाबर नाराज, महादेव बाबर हडपसरमधून अपक्ष लढण्याच्या तयारीत, तर बाबर यांची भेट घेऊन नाराजी दूर करणार, जगतापांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंना युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समधून धमकी, 10 मिनिटात जरांगेंचा कार्यक्रम करणार, कॉमेंट बॉक्समध्ये उल्लेख, बजाज बिश्नोई लीडर असं कॉमेंट केलेल्या हँडलचं नाव, तर जरांगेंच्या पोलीस सुरक्षेत वाढ। कर्जत विधानसभा मतदारसंघातील माथेरानमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवकांचे राजीनामे, तर अजित पवार गटातून हजारो कार्यकर्त्यांसह बाहेर पडलेल्या सुधाकर घारे यांना पाठिंबा दिला। धुळ्यातील साखरीच्या पिंपळनेर शहरातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव, शहरातील विविध समस्यांवर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी निर्णय। सांगली विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज पाटील 29 ऑक्टोबरला काँग्रेस पक्षाकडून अर्ज भरणार, उमेदवारी मिळाल्यावर पृथ्वीराज पाटील ठाम।